नमस्कार श्रोते हो. ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. असंच ऐकत राहा आणि छान छान पुस्तकं वाचत राहा. श्रोते हो, कधीतरी आपल्या हातात एखादा लेख येतो आणि नकळतपणे वाचताना आपल्या लक्षात येतं की बहुतांश घरांमध्ये घडणारं एक भीषण वास्तव. सधन घरांमध्ये सुद्धा ज्येष्ठांची होणारी परवड या विषयावर सचिन मधुकर परांजपे यांनी लिहिलेला हा एक लेख. नवे वृद्धाश्रम, नवी यातना केंद्रे. ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाऊन ओढग्रस्तीने संसार करून आपल्या मुलाबाळांना वाढवले आहे, त्यांना आपल्या पायावर उभे केले आहे, अशा अनेक लोकांच्या मुलांनी अत्यंत हुशारीने वागून त्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला नाही, पण स्वतःच्या मुलांच्या जबाबदाऱ्या आपल्याच आईवडिलांच्या अंगावर टाकून त्यांचा अनेकदा गैरफायदा घेतला आहे आणि घरातच नवे वृद्धाश्रम काढले आहेत. सोनेरी पिंजऱ्यात आई बापांना बंदिस्त करून ठेवले आहे आणि हक्काचे बिनपगारी नोकर बनवले आहेत. आसपास घडणाऱ्या काही घटना बघितल्या की अक्षरशः अंगावर काटा येतो. माझ्या माहितीतील कित्येक मुलांनी वृद्धांच्या वात्सल्याचा आणि प्रेमाचा गैरफायदा घेऊन त्यांना टेकन फॉर ग्रांटेड धरून स्वतःची मुले त्यांच्या जबाबदारीवर टाकून स्वतःच्या करिअरकडे लक्ष दिले. साधारणतः 60-65 नंतर मनुष्य, मग तो स्त्री असो वा पुरुष, इतक्या वर्षांच्या संघर्षाला थकलेला असतो, कंटाळलेला असतो. मुलं मोठी झालेली असतात, त्यांचे संसार सुरू झालेले असतात. या आयुष्याच्या संध्या छायेच्या कातरवेळी त्याला स्वतःसाठी थोडा वेळ हवा असतो, विश्रांती हवी असते. पण नकळतपणे आणि अलगदपणे नातवंडांच्या जबाबदाऱ्या पुनश्च अंगावर येऊन पडतात आणि तो पुन्हा गुरफटला जातो. म्हाताऱ्या आजी आजोबांना नातवंडांबद्दल अपार प्रेम आणि माया असतेच, नाही असं नाही, पण वयोमानामुळे थकलेल्या शरीराने रोज नातवंडांना नाव माफू घालणे, जेवण देणे, त्यांच्या उस्तरवाऱ्या करणे, त्यांना हवं नको ते पाहणे, हे सगळं शक्य होईलच असं नाही. पण मुलांच्या इमोशनल ब्लॅकमेल खाली दबून जाऊन त्यांना हे स्वीकारणं भागच होऊन जाते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार होतो. सेटल झालेला बिझी मुलगा, बक्कळ पगाराची सुनबाई यांना करिअरमधून वेळच नसतो. मग आपल्या नातवंडांचे कसे होणार? डे केअरमध्ये त्यांची देखभाल कोण आणि कशी करेल? दिवसभराची मोलकरीण ठेवली तर ती तेवढ्या मायेनं करेल का? असे अनेक प्रश्न या म्हाताऱ्यांनाच पडतात आणि त्या भरात त्यांना स्वतःला न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतात. एकदा जबाबदारी स्वीकारली की मग स्वतःचे आरामाचे वैयक्तिक आयुष्य नातवंडांच्या दावणीला बांधले जाते. लफेदार ड्रेस घालून सुनबाई कार घेऊन कामाला गेल्या की नातवाला किंवा नातीला ब्रेकफास्ट बनवून देणे, त्यांचा डबा भरून देणे, त्यांना स्कूल बसपर्यंत सोडायला जाणे, इथपासून ते दुपारी अडनिड्या वेळेला नातू किंवा नात शाळेतून परत आली की स्वतःची वामकुक्षी टाळून त्याला आंघोळ घालणे, जेवायला देणे, झोपवणे, ही सगळी कामे करावी लागतात. नातवंडांची इतकी प्रचंड काळजी घेऊनही जरा कुठं काही कमी जास्त झालं किंवा त्याची तब्येत बिघडली की लक्ष कुठं असतं हो तुमचं? किंवा तुमच्या आईनेच काहीतरी खाऊ घातलं असेल माझ्या पोराला, असे खडे बोलही ऐकावे लागतात यांना. कधी कधी तर संध्याकाळी सून किंवा मुलगा आला की स्वतःचा लॅपटॉप उघडून बसतात आणि मग कधी कधी रात्रीच्या वेळी जेवणाचेही पुन्हा सासूबाईंनाच बघावे लागते. सून असते हाय क्वालिफाईड, त्यामुळे तिला बोलून चालणार नसते. एखादा शब्द जर कमी जास्त झाला तर स्वतःचाच मुलगा डोळे वटारून बघतो. वरवर छान दिसणाऱ्या आयुष्यांचे हे असले सोनेरी बंदिस्त वृद्धाश्रम आता जागोजागी दिसायला लागलेत. इथे सर्व सुख हात जोडून उभी आहेत, पण विश्रांती नाही आणि जबाबदारीही संपलेल्या नाहीत. अमेरिकेत मुलाकडे कौतुकाने गेलेले आईबाप 4 महिन्यांनी उतरलेल्या चेहऱ्याने एअरपोर्टवर आलेले मी स्वतः बघितलेले आहेत. काल परवापर्यंत मुलाच्या अमेरिकन नोकरीचे कौतुक करणारे काका काकू यानंतर पुन्हा कधीच अमेरिकेला जायचं नाही असं ठरवतात. त्यामागे हीच कारण आहेत. तुम्हाला मुलं जन्माला घालून जर झेपत नसेल तर एक तर नोकरीचा राजीनामा देऊन घरी बसा किंवा हृदयावर दगड ठेवून मुलांना डे केअर सेंटरवर ठेवा. तुमचं करिअर हेच जर तुम्हाला अतिशय महत्वाचे वाटत असेल तर मुलंच जन्माला घालू नका, हेच बेस्ट नाही का? आपण जन्माला घातलेल्या मुलांची काळजी आपल्याच म्हाताऱ्या आईबापांवर सोपवून स्वतः करिअरच्या नावाखाली नामानिराळे राहिलेल्या सुना मुलांची मला अक्षरशः कमाल वाटते. हे नवे बंदिस्त सोनेरी वृद्धाश्रम आता 60-70च्या वयातल्या वृद्धांसाठी यातना केंद्र बनली आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि यातील दुर्दैव म्हणजे ह्या वृद्धांचा होत असलेला कोंडमारा हा असह्य असला तरी त्याची घनता किंवा तीव्रता शब्दात व्यक्त करता येत नाही. हा सगळ्यात मोठा त्रास आहे. श्रोते हो, सगळ्या गोष्टींना अपवादे आहेतच,
पण बहुतांशी घरात आज हे चित्र वाढत जातंय, हेच मोठं दुर्दैव आहे. जर घरातल्या ज्येष्ठांकडे लक्ष द्यायला तुम्हाला वेळ नसेल, तर निदान त्यांनी स्वतःकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ मिळायला हवा. या संदर्भातलं डॉक्टर विठ्ठल कामत यांचं एक वाक्य मला आठवलं. जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची काळजी घेतली, तर तुमची मुलं त्यांच्या आईवडिलांची काळजी घेतील. हा लेख आवडला असेल तर लाईक करा. हे पटलं असेल तर शेअर करा. आणि असेच लेख ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा.